कझन्स आलेला आहे, त्यांना घेऊन मी चांबरलेनीला आली. बाई कशी चढते डायरेक्ट खाली. येडे तिथून कुठून चढते तू? चढली बस खाली. घे मला पुत्री. थांब 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 चढून दे. चढ बाबा. पूर्ण गावाने भरून आलोय आम्ही सर्व. वरती पाणी पण नाहीये. फायनली आम्ही पोहोचलोय. आता थोडा चढला तर मंदिर आला. अजिबात कॅपॅसिटी नाही आता चालायची. डायरेक्ट चक्कर घेऊन राहिले मला. दुपारी असं जेवण नाही केलंय ना जास्त, म्हणून तसं झालेलं आहे चक्कर येण्यासारखं. दुपारी आम्ही जेवण केलं नाही कारण की माझ्या मम्मीने मला काही दिलंच नाही जेवायला, म्हणून मी पण काही खाल्लंच नाही. अशा प्रकारे किती खोटं. त्या दिसत पण नाही यार, कुठे गेल्या? मी यांना ऑलरेडी सांगितलं होतं खूप चालावं लागणार आहे, त्यांनी माझं ऐकलं नाहीये, तरी पण माझ्यासोबत आलेत. तरी पण ते सांगत होते टोकावर जायचंय टोकावर. मी त्यांना आधीच सांगितलं टोकावर तुमची जाय. गाईस बघा इथे सगळं जळलेलं दिसतंय. इथे बाकी काहीच दिसत नाहीये. सनसेट सुद्धा दिसत नाहीये. मी पहिलेच वॉर्न केलं होतं तुम्हाला, काहीच नाही चांबारलेनीला. सो गाईज आता फायनली सो गाईज पडली. आता आता मी ना जुईला ते म्हणताय की वरती जायचंय, पण इथेच त्यांना. सो गाईज बबली दीदीने मित्रांनो मग काय बोलायचं तर आपण आता खाली आलेले मम्मी, तर डायरेक्ट जाऊन खाली भेटणार आहे तिला. सो बाय. आम्ही असं जा झालं निघालं सर्व. तुम्ही कसे या बस. सो आता आम्ही फायनली चाललोय घरी तुट्या फुट्या स्कूटीवर. आमच्यात एवढीशी पण एनर्जी नाही. मम्मी तिथं उभी आहे. आम्ही एका स्कूटीवर 4 जणी आलेलो आहे. कशी तरी कोंजून आम्ही जाणार आहोत आता. तर हिची मम्मी म्हणून आम्ही आता घरी जाणार आहेत पैसे घ्यायला आणि मग परत येणार आहेत आणि जाणार आहेत स्वीट्सच्या दुकानात. बाय बाय. बाय.